मैं शब्द की खैरात हूँ, हर शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का रास है. अशा शब्दातून समाजातील नैराश्य झटकून चैतन्य निर्माण करणारे, खंजिरीच्या तालावर क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती. महाराष्ट्राच्या मातीत ग्रामविकासाचा मंत्र देणाऱ्या या देशातील शेवटच्या खऱ्या संताला विनम्र अभिवादन. मित्रांनो, 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावात तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव माणिक होते, पण त्यांच्या भक्तीने आणि गुरु अडकोजी महाराजांच्या आशीर्वादाने ते तुकड्या झाले आणि पुढे अवघ्या राष्ट्राचे राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांचे कार्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी देवळातल्या देवापेक्षा माणसातला देव शोधायला शिकवले. तुझं गावच आहे तीर्थ, तू कशाला इकडे तिकडे फिरत, असा ग्रामोन्नतीचा ग्रामगीतेत संदेश देत त्यांनी ग्राम उन्नतीचा मार्ग दाखवला. ते म्हणायचे की जर गाव सुधारले तरच देश सुधारेल. स्वच्छतेचे महत्व सांगताना त्यांनी केवळ भाषणे दिली नाहीत, तर स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते साफ करून दाखवले. 1942च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी आपल्या भजनातून इंग्रजांविरुद्ध रान पेटवले. झाड झडवले शस्त्र पडेंगे, पत्थर सारे बॉम्ब असे म्हणत त्यांनी सामान्य जनतेला क्रांतीसाठी सज्ज केले. समाजात पसरलेला जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या खंजिरीच्या माध्यमातून प्रहार केला. त्यांनी सर्व धर्मियांना एकत्र आणण्यासाठी सामुदायिक प्रार्थना सुरू केली, जिथे जात पात विसरून सर्वजण एकाच ईश्वराची प्रार्थना करतात. जपानमधील जागतिक धर्म परिषदेत जेव्हा त्यांनी आपल्या खंजिरीच्या तालावर हरिनाम आणि विश्वशांतीचा संदेश दिला, तेव्हा अवघे जग थक्क झाले होते. त्यांच्या याच निस्पृह सेवेमुळे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देऊन गौरविले. शेवटी एवढंच म्हणेन, आज महाराजांची जयंती साजरी करत असताना केवळ त्यांच्या फोटोला हार घालणे पुरेसे नाही, तर त्यांनी सांगितलेला स्वच्छतेचा विचार, व्यसनमुक्तीचा संकल्प आणि माणूस म्हणून जगण्याची पद्धत आपण अंगीकारली पाहिजे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, सर्व संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मनापासून वंदन.